तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लक्षूसाठी मी सकाळी सकाळी डोसे बनवले। पहिल्याच दिवशी डोसे खायची इच्छा झाली, शाळेच्या पहिल्या दिवशी। मग आता मी डोसा खातो। तिकडे इकडे टेबलावर बस, निवांत खाय। छान आहे का? तर आहे ना, लक्षला आता डोसे मी बनवून दिले गरमागरम। थोडं पीठ तसंच ठेवणार आहे आणि नंतर आल्यानंतर परत तो डोसा मारेल म्हणून परत त्याच्यासाठी मी गरम गरम डोसे काढून देईल। माझा हा अंजलीचा डोसा पॅन आहे, खूप वर्ष झाले त्याला, म्हणजे खूप कमी तेल लागतं। 1 चम्मच तेल टाकलं तरी डोसा छान निघतो। डोसा झाला, थालीपीठ झाले, खूप छान निघतं। आणि आता जर घ्यायला गेलं तर खूप महाग भेटतात डोसा पॅन। त्याला शेंगदाणा चटणी आवडते म्हणून मी इथे शेंगदाणा चटणी केली। थोडे जाडेच ठेवले कारण डब्यात सांडून जाईल म्हणून। एरवी बटाटा चटणी करते, पण आज नाही म्हटलं बटाटे चटणी खायला। तर आज सकाळी सकाळी लक्ष्मीच मला उठवलं की मम्मा उठ, मला स्कूल जायचं आहे। म्हणजे त्या तो डोशासाठी एक्साइटमेंट होता आणि शाळेचा पहिला दिवस त्याच्यामुळे। आणि असंही रोज तो आमच्या दोघांच्या अगोदर पहिले उठत असतो आणि लवकर झोपत असतो, त्याच्यामुळे त्याला सकाळी मला त्रास नाही होत, त्याला उठवा आवरा असं। खाऊन चलो रेडी, आता रेडी व्हा। सकाळी सकाळी असं वातावरण दिसतं आमच्याकडे, छान उगवलाय पण सूर्य इथून दिसत नाही। पक्ष्यांचा आवाज येतोय। बाय। टिफिन बॅग आठवणीने आणत गाडीतच, मग राहू दे, मग झोपून जातो ते बॅग विसरून। चल शूज घाल, आज स्पोर्ट्सचे व्हाईट। आम्ही लक्षला खाली सोडून येते, आज माझी ड्युटी। एरवी त्याचे पप्पा जातात। आला का जी? आणि आज गाडीची आंघोळच घातली डायरेक्ट। आता मी ना मम्माला काहीतरी आणतो। काय आणलं? आण, आपल्या गणपती बाप्पाला घेऊन जाईल मी। हा, जास्वंद आहे, मग गणपती बाप्पाला ठेवून देईन। आमच्याकडे लय मोठा जास्वंदाचा झाड आहे। जेव्हापासून आम्ही गावाला गेले ना तेव्हा ना तिथे लय घाण झाले। जास्वंदाचा झाड ना लय मोठा झाला, म्हणून एवढे मोठे येतात जास्वंद। आता ना मी स्कूल मधून आल्यावर भेटतो, तोपर्यंत मी तुम्हाला माझी बस दाखवतो। आता माझी दुसरी चेंज झाली, जोपर्यंत बस नाही येत तोपर्यंत तुम्हाला टाटा। तुम्ही बी स्कूल जायचा? हाय, बस आलेली आहे, लक्ष चाललाय। येईल ना, आली का? ते तिथे थांबली येते, काय माहिती। येऊ द्या ना, अजून ती फिरून येईल ना। थांब, मागे सरक, झेलमच आहे ना, मग तीच राहील ना। मागच्या वेळेस बदलले ते, आता कशाला बदल?
तीच आहे ना मग. तुला कोण सांगितलं बस बदलणार? ज्याला मग छान बस आहे तुझी मोठी मस्त बसायला मिळतं ना. काका कशी गाड्या पुसताय बघ एकदम क्लीन चकाचक. तोंड होतं. आष्टेच नाही रे गाई वासरू नाही ऑस्ट्रिचला असं राहतं त्याची मुंड अशी. लक्ष बस चुकली का काय? ड्रायव्हर चुकलाय बस नाही. बस तर ठीकठाक आहे. अरे आई तर फिरते ती पण ती डायरेक्ट तिकडे निघून गेली. तुला विसरून गेली बस आता. नाही का काय? त्यांनी मला पाहिलं ना. तिकडे कावर गेले ते? नवीन ऍडमिशन बघावं लागतं पहिला दिवस. मी म्हटलं तिकडूनच गेले बसरू आता काय नवीन बघून घ्यायला गेलो. हा लक्ष गेला आणि आता मी पण आवरते. आंघोळ करून आणि घर आवरायला घेते. पुन्हा यांचा डबा बनवायचा. मला पोळी भाजी बनवायची. माझी आंघोळ झाली आणि आता मी घेणार आहे चहा. माझा चहा रेडी झालाय. मी चहासाठी खास पितळी पातेला घेतला. एकदा आहे ना आम्ही बाहेर चहा घेतला. पितळी पातेल्यामध्ये त्याने चहा केलेला होता. इतका छान चहा लागलेला. तेव्हापासून मला पितळी पातेल्यातला चहा प्यावा असं वाटतं म्हणून मी खास पितळी पातेले 2 घेतलेले. हे जास्वंदीचं फूल तोडून दिलं तर देवाला वाहून देऊ आपण. मी दिवा अगरबत्ती पण केली. मी जास्त पूजा नाही करत पण सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती नक्कीच करते. आणि भाजी यांना डब्यासाठी सकाळी लक्षला डोसा आणि चटणी बनवली. चहा उकळतोय आणि आमच्या मावशी पण आले आहे भांडे घासायला. तर असं माझं रुटीन असतं रोजचं. तर आमच्या मावशीने माझं किचन एकदम चकाचक करून दिलं. किचन हे पहा एकदम चकाचक. भांडे सुद्धा एकदम चकाचक आणि भांड्याच्या इथला ओटा पण एकदम चकाचक. काही खूप कंप्लेंट करतात का आमच्या मावशीने करत नाही असं पण आमच्या मावशी एकदम छान आणि एकदम घरगुती सारखं. आणि मलाही त्या म्हणतात तुम्ही कटकट नाही करत तर कटकटच का करावी? एक माणूस 10 ठिकाणी एकाच टायमावर कसं जाऊ शकतं? तर आपणच ॲडजस्टमेंट करायची असते. मावशी केव्हाही आलं तरी मला चालतं. असं काही नाही का मावशीने ह्याच वेळेत आलं पाहिजे कारण त्यांनाही भरपूर कामं असतात. पण नवीन नवीन करून टाकला ओटाही एकदम चकाचक. मी धुवतच होते तेवढ्याच मावशी म्हटल्या मी पुसून दाखवते थांबा. बटनही क्लीन केले. दिवाळी आल्यासारखं झालं. म्हणजे मी पुसते रोज घासते पण त्यांचा माझा फरक आहे. तर आता लग्न आहे तोपर्यंत मी घर आवरून घेते पटापट. या बेडमध्ये आम्ही सहसा जास्त येत नाही. तर या बेडमध्ये गहू वगैरे धान्य ठेवलेले असतात आणि गेस्ट रूम सारखा यूज करतो जर कोणी आलं तर. आणि आमचा दुसरा बेड आहे हा तर इथेच जास्त आम्ही याच बेडमध्ये जास्त येत असतो. तर मी झाडते. मावशीने थोडा किचन आवरून दिलं म्हणून मला थोडीशी कामात मदत झाली. आणि आता मी बस किरकोळ पसारा आवरून देणार आहे. आज माझी मैत्रीण येणार आहे. आता सगळंच आवरून झालं. जवळजवळ जेवण पण झालं. आणि आता आजी माझी एक कुंडी आहे त्याच्यात बांबू ट्री खूप मोठे झालेले आहेत. त्या बांबू ट्रीचे मी काळ्या अशा कट केल्या आहेत. तर काही कुंड्या रिकाम्या आहे मग त्याच्यात म्हटलं लावून देऊ आता असं. हा बांबू ट्री आहे खूप मोठा झाला होता पण त्याचे मी अर्धे कट करून आणि बांधून ठेवलं आहे. आता ते मी एका 2-3 कुंड्यांमध्ये लावून देते. त्याच्यानंतर हे मनी प्लांट आहे. अशा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी एकच आणून लावले होते पण ते खूप पसरले होते म्हणून माझ्याकडे एक कुंड्या उरलेल्या होत्या
बाहेर कबूतर अजिबात झाडं ठेवत नाही, मग रिकामीच कुंड्या होत्या म्हणून मी त्याच्यात मनी प्लांट लावून ते घरातच ठेवले. पण छान म्हणजे किचनला पण लुक आलाय. मग आता ह्याच्या बांबू ट्रीच्या, लकी ट्रीच्या, तर त्या कुंडीत लावून देते मी आहे ना. म्हणजे हे लकी ट्री आहे ना, छोटासा आणला होता, पॉटमध्ये भेटतो तो, तेव्हा 100 रुपीजला आणला होता घेतला. तर 2018मध्ये हे घेतलं होतं मी लकी ट्री. आणि ते लकी ट्रीचं इतकं म्हणजे वाढायला लागलं. नंतर मी ते कुंडीत लावले. असं म्हणता का ते कुठे जगतात, तसं काही नाही आहे. आता आमच्या शेजारच्या मावशी आहे, तर त्यांनी माझ्या इथून घेऊन गेले आणि लावले, पण त्यांचे जगतच नाही, म्हणजे पिवळे पडून जातात. तर माझे आहे ना तसं नाही आहे. मी 15 दिवस 20 दिवस असं पाणीच घालत नाही, पण तरीसुद्धा ते एकदम व्यवस्थित आहे. अर्थात त्याला पाण्याची जास्त गरज पण नसते. आणि इतके बांबू ट्रे पसरले, भरपूर जण घेऊन. तर पुन्हा मी एक मनी प्लांटच लावला, कारण बॉटलमध्ये होतं आणि लगेच पसरतात ते, त्याच्यामुळे. तर आज लक्षला स्कूल गेला, पण मला करमत नाही. म्हणजे त्याची आठवण येते, केव्हा येतो घरी. असं वाटतं की आपण घरी असलो की मुलं आपल्याजवळ पाहिजे, कारण माझी ड्युटी आता चालू होऊन जाईल. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे डायरेक्ट संध्याकाळीच भेटता येतं. सकाळी निघून जातो तो आणि संध्याकाळी 7 वाजताच भेटतो. आणि रात्री पण तो लवकरच होतो, त्याच्यामुळे त्याच्यासोबत गप्पा गोष्टी मस्ती काहीच करता येत नाही. मग असं वाटतं आता केव्हा येईल लक्ष. पण लावून झाले, त्याला थोडं खत टाकलं आणि पाणी पण टाकलं. म्हणजे आता माझी शाळा सुरू झाली तर मला वेळ नाही भेटणार. ट्री मी याच्यात एक खट्टी लावून दिला, मनी प्लांट लावला, त्याच्यानंतर हे स्नेक ट्री आहे. घरामध्ये झाडं असलं की एकदम छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर आज अमेझॉनवरून एक पार्सल आलं. तर ह्याच्यात मी कपड मागितला होता. कपड मीन्स प्लास्टिकचा. लक्सचे कपडे आणि खिलोने असे खूप पडतात. त्याला ऑलरेडी बुक शेल्फ घेतलेला आहे, त्याच्या बुक्स वगैरे ठेवायला. पण मग कपडे आणि खिलोने ठेवण्यासाठी पाहिजे होतं मला, म्हणून मी हे अमेझॉनवरून मागवले. तर आपण बघू बरं कसं निघतं ते. तर हे स्टोअर बॉक्स आहे, अमेझॉनवरून मागवलंय. कसं खोलायचं, कोणत्या साईडने ओपन करावं तेच काही कळत नाही. तर हे कसं जॉईंट करायचं ते पण ह्याच्यावर चित्र दिलेले आहे. ऑलरेडी मी एक अगोदर बुक शेल्फ लक्षला मागवलं आहे, लक्षसाठी अमेझॉनवरून. ते पण छान निघालं. आता हे बघू कसं निघतं. हे प्लास्टिकचं स्टोरेज बॉक्स आहे. कसं जॉईंट करायचं हे बघते मी. अमेझॉनवर मी बघितलं होतं तेव्हा ते मोठी साईज वाटत होती. आता ॲक्च्युअली बघितलं तर थोडी छोटी साईज. टप्पे बॉक्स लावलेले आहे ना, आता चौथा टप्पा मी लावते.
पण काही छोटी साईज नाही, ठीक आहे, किमतीच्या मानाने. आणि याची जी क्वालिटी जी आहे ती मला एकदम छान वाटली. क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. बॉक्स काढला आणि त्याला हे असे 2 ट्रे आलेले ना, त्याच्यापैकी एक लावला आणि बघू बरं त्याच्यावर हे बसतं का. असं खूप गरम होतं. ठीक आहे, जसं आहे तसंच ठेवते मी आता. 3 ट्रे एक्स्ट्रा दिले असतील हे, असं मला वाटतं की जेव्हा आपण सेपरेट बॉक्स. आवडला का तुम्हाला? लक्षला बघून इतका आनंद होईल, बापरे. कोण आला रे वो? कशाला रे? लिफ्टला चेहरा चोर कस काय येतील दिवसा? काय शोधतो? कपडा बांधलं होतं म्हणून घाबरला. तुला काय आणलंय पाय ना मी तिकडं बेड मध्ये. काय बघ बरं. अच्छा, आणि हळू ओपन करायचं. हा चालेल ना ड्रेस ठेवायला. बापरे, स्कूल मधून स्टार आणले. किती दाखव. का मग मला का भेटेल? का पण काय छान लिहिलं म्हणून का? टीचरचं ऐकलं म्हणून का? खरंच. चला कपडे बदलावा. जो मम्माने मला कपाट दिलं होतं मी त्याला आता आवडलेलं आहे, तर बघा कसं आवडलं ठेवतो मी इथं. असं बंद करा. तर माझे स्टॉकिंग सण वगैरे ते, आणि याच्यात आहे कपडे, याच्यात बी कपडे.